अपडेट न्यूज। संविधानिक अधिकारांच्या हननाविरोधात यवतमाळात भारत मुक्ती मोर्चाचे धरणे आंदोलन। संविधानाने दिलेल्या मौलिक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चाच्या वतीने यवतमाळ येथील आझाद मैदानात जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले। अधिवेशन रोखल्याचा निषेध। ओडिशा येथील बामसेफचे अधिवेशन प्रशासनाने रद्द केल्यामुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे। हे अधिवेशन ओबीसी जनगणनेवर आधारित होते। आरएसएस आणि भाजप सरकारने प्रशासनावर दबाव टाकून ओबीसी जागृती रोखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। देशभरातील 725 जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होत असून 28 जानेवारीला महाविशाल रॅली आणि 22 फेब्रुवारीला नागपूर आरएसएस मुख्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे। या आंदोलनाचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील गवई यांनी केले। यावेळी गुलाब कन्नलवार, इंजिनियर प्रशांत मुनेश्वर, अशोक भोयर, भुवन मुनेश्वर, विमोद मुधाणे, विजयराज शेगेकर आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सय्यद मतीन, यवतमाळ। मी सुनील गवई, भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष, यवतमाळ। आज आम्ही धरणे आंदोलनाला बसलो आहोत। भारत मुक्ती मोर्चा व बामसेफचं हे कटक येथे ओडिशाला राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं, परंतु 2 महिन्या अगोदर त्याची परमिशन काढून सुद्धा ऐन वेळेवर 24 तारखेला आमची परमिशन रद्द केली आणि हे आमच्या मौलिक अधिकाराचं हनन झालेलं आहे। म्हणून आम्ही 4 चरणामध्ये हे आंदोलन करत आहोत। त्याचा पहिला टप्पा जिल्हाधिकारी कार्यालयाला 7 तारखेला निवेदन दिलं आणि दुसरा टप्पा आज आम्ही 19 तारखेला संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या भागात एक यवतमाळ जिल्ह्यामध्ये आम्ही हे आंदोलन करत आहोत व पुढला टप्पा हा 28 तारखेला रॅली प्रदर्शन आहे आणि त्यानंतर 22 फेब्रुवारीला महारॅली ही आरएसएस हेडक्वार्टर नागपूर येथे जाईल। तर साथियो, आजच्या घडीमध्ये ज्या मौलिक अधिकाराचं आमचं हनन केल्या जात आहे, जे संविधानाला बाजू ठेवून हे कार्य केलं जात आहे, म्हणजे याचा अर्थ की या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे की नाही आहे हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। जर या देशामध्ये जर हुकुमशाही प्रस्थापित झालेली असेल आणि संविधानाच्या दायऱ्यामध्ये राहून जर काम होत नसेल तर निश्चितच आम्हाला आंदोलन करावं लागेल। आणि या देशामध्ये जी ब्राह्मणशाही प्रस्थापित झालेली आहे, ज्या आरएसएसच्या लोकांनी हे जे आंदोलन रद्द केलेलं आहे हे कशामुळे केलेलं आहे? प्रस्थापित त्यांची व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि एससी एसटी ओबीसी मायनॉरिटीचे सर्वांचे हक्क अधिकार खतम करण्यात काम हे चालू आहे। हे जे अधिवेशन होतं हे ओबीसीच्या जातीय जनगणनेला समर्पित होतं आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली नाही पाहिजे हा त्यांचा हेतू होता। समजा जर ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली किंवा लोकांमध्ये तो मुद्दा गेला तर लोक जागृत होतील आणि त्याच्या माध्यमातून ते जागृत झालेले लोक बाहेर येतील आणि निश्चितच त्यांना ते अधिकार बहाल होतील असा त्यांचा उद्देश असावा। म्हणून त्यांनी हे सगळं कृत्य केलेलं असावं याचा आम्ही निषेध करतोय, जाहीर निषेध करतोय। भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून जाहीर इशारा करतोय की जर आज आरएसएस बीजेपी धाऱ्यावर नाही आली तर येणाऱ्या काळामध्ये सर्व जनता रस्त्यावर येईल आणि यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हे आम्ही या जय शिवराय, जय ज्योती, जय भीम। या ठिकाणी आमचे मार्गदर्शक मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड सर, माननीय सतीश काळे सर, ज्यांनी या ठिकाणी मला इन्व्हाइट केलं, ज्यांचं फेसबुकला अकाउंट मला फक्त माहित आहे, एकच पर्व बहुजन सर्व। राळेगावचे आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र, नाव आता माहिती नाही। या यवतमाळ शहरामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी प्रामुख्याने आंदोलन करत असतो। आता हल्ली आमच्यासारखा युवक आंदोलनामध्ये फार अल्पशा कमी प्रमाणात तुम्हाला दिसतो, पण आमचा प्रामुख्याने एकच हेतू आहे, या मातीतल्या शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला न्याय मिळावा। उदात्त हेतूने या यवतमाळच्या मातीमध्ये आम्ही संघर्ष करतो। फुल्यांचा, शाहूंचा, आंबेडकरांचा विचार लोकांपर्यंत जावा हाच एक आमचा छोटासा उदात्त हेतू आहे आणि हा हेतू खऱ्या अर्थानं सकारात्मक पद्धतीने लोकांच्या मनावरती बिंबवला गेला पाहिजे। मग या प्रशासनाची भांडणं करणं असो, या प्रशासनासोबत, या सरकारसोबत, सरकारच्या विरोधात आवाज उठवणं असो, अशा अनेक बाबी यवतमाळ जिल्ह्यामध्ये आम्ही केलेल्या आहेत। एवढंच काय तर जवळपास मागच्या 5-6 महिन्यामध्ये साहेबांनी आमचं पाहिलं असेल, विजयराव साहेबांनी फेसबुकच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राला आमची आंदोलन माहिती झालेली आहेत।
आणि ही आंदोलनं उद्याच्या काळात सुद्धा चालू राहावीत, यासाठी आपण सर्वांनी एकसंघ होणं गरजेचं आहे. या यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस असेल, सोयाबीन असेल, इतर महत्वाचे पिकवणारा शेतकरी आहे. पण आजही या यवतमाळ मधल्या शेतकऱ्यांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात संकट आहे. कर्जमाफी नाहीये, सोयाबीनला कापसाला प्रॉपर मध्ये भाव नाहीये. आणि ह्या सगळ्या गोष्टी मिळाव्यात या अनुषंगानं इथल्या स्थानिक प्रशासनासोबत त्या सत्ताधारी सरकारच्या विरोधात कायम आवाज उठवण्याचा आमचा एक अजेंडा असतो, एक प्रोग्राम असतो. त्यामुळे बामसेफचं काम हे फक्त आणि फक्त विदर्भ, महाराष्ट्र किंवा यवतमाळ पुरतं सीमित नाहीये. अखंड देशापुरतं संबंध भारताला हे काम माहित आहे. आणि यानंतरच्या काळात मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल किंवा आमची शेतकरी चळवळ असेल, या सर्व संघटनांचा प्रत्यक्ष 100% तुमच्या जे काही आंदोलन या यवतमाळ शहरामध्ये होतील याला कसं मीडियाच्या समोर आणता येतील, लोकांच्या समोर कसं नेता येईल, यासाठी छोटासा प्रयत्न करण्याचा आमचा कायम हेतू राहील. ही ग्वाही या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देतो. थांबतो. आम्हाला संधी दिली, आमचे 2 शब्द आपण सर्वांनी ऐकून घेतले, त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार मानतो. पुढेच एकदा या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा. सप्रेम जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम. आणि या देशव्यापी आंदोलनास आमचा कायम पाठिंबा आहे, एवढं या ठिकाणी सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अण्णाभाऊ साठे आणि ज्यांचं स्मारक या ठिकाणी आहे ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.